कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी मराठवाड्यात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र रेझिलियन्स प्रोग्राम अर्थात MRDP या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे। जवळपास 3200 कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक तब्बल 2337 कोटी रुपयांचं वित्त सहाय्य करणार आहे, तर राज्य शासन उर्वरित 862 कोटी रुपये खर्च करणार आहे। या प्रकल्पात कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूर नियंत्रणासाठी 800 कोटी रुपयांच्या आराखड्याचा समावेश आहे। आता हा MRDP प्रकल्प नेमका कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। संस्था क्षमता विकास आणि बळकटीकरण, हवा, अनुकूल उपाय आणि तांत्रिक सहाय्य यासाठी 160 कोटी, कोल्हापूर जिल्हा पूर नियंत्रण आणि उपाययोजना 800 कोटी, सांगली जिल्हा पूर नियंत्रण आणि उपाययोजना 880 कोटी, जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पूर नियंत्रण काम 600 कोटी, भूस्खलन, वीज पडणे यावरील उपाययोजनांसाठी 400 कोटी, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा स्थळ संरक्षित करणे 40 कोटी, पुराची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा उभारणे 120 कोटी, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपकरणे बसवणे 160 कोटी, प्रकल्प व्यवस्थापन 40 कोटी, असे एकूण जवळपास 3200 कोटींचा हा आराखडा आहे। यामध्ये कोल्हापूरचा 800 कोटींचा आराखडा कसा असेल त्यावरही एक नजर टाकूया। सर्वेक्षण आणि मॉडेल स्टडी 5 कोटी, राधानगरी धरण पूर नियंत्रणासाठी वक्राकार दरवाजे बसवणे 85 कोटी, पंचगंगा नदीचं खोलीकरण, नदी काठछेद सुस्थितीत आणणे 80 कोटी, राजाराम आणि सुर्वे बंधाऱ्यावर बलून बंधारे उभारणे 200 कोटी, भोगावती खोऱ्यातून दूधगंगा खोऱ्यात जवळपास 6.5 किलोमीटर बोगद्यातून पाणी वळवणे 260 कोटी, नदीपात्रातील अडथळे दूर करणे 115 कोटी, आवश्यक भूसंपादन 50 कोटी, पर्यावरण मान्यता घेणे 5 कोटी, असा एकूण 800 कोटींचा हा आराखडा असेल। या प्रकल्पांतर्गत पूर नियंत्रणाची कामे, भूस्खलन, वीज पडणे निराकरण उपाययोजना, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा स्थळ सुरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन करणारी उपकरणे यासह अनेक गोष्टींचा समावेश असेल। 4,000 कोटी रुपये मंजूर करत असताना 70% रक्कम वर्ल्ड बँक देणार आहे आणि 30% रक्कम ही महाराष्ट्र शासन देणार आहे। आणि मग यामध्ये विविध जी कामं आहेत, मग पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होती, म्हणजे सांगली ते कराड ते कोल्हापूरच्या दरम्यान 4-5 ठिकाणी रस्त्यावर जे पाणी येतं त्या ठिकाणी भराव टाकलेले जे पूल आहेत त्याला पाणी तटतं, म्हणून हे पूल बदलून ओव्हरब्रिज बदलून त्या ठिकाणी पिलरचे ओव्हरब्रिज करणे, त्याचबरोबर यासह अनेक गोष्टी यामध्ये येणार आहेत। ज्या पद्धतीनं वीज वाहक तारा ज्या आहेत त्या खाली आहेत त्या वरती करून घेणे जेणेकरून लाईट जाणार नाही, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याला 1989, 2005, 2019 आणि 2021 या वर्षात महापुराचा मोठा फटका बसला होता। या महापुराने कोल्हापूरला अक्षरशः उद्ध्वस्त केलं। दरवर्षी पाण्याची पातळी वाढतीच दिसतेय अशी आकडेवारी सांगते। यामध्ये कोल्हापूर शहरासह शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, करवीर तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक गावांना मोठा फटका बसला होता। राष्ट्रीय महामार्ग सुद्धा पूर्णपणे ठप्प होता। यालाच आता केंद्रीय जल आयोग आणि केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यामुळे याच उपाययोजना कामांचा आढावा घेण्यासाठी जागतिक बँकेची एक समिती कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्ष निधी वितरण होईल। त्यामुळे आता हा समितीचा दौरा कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कोल्हापूर।